बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रणजित देसाईंच्या स्वामी या प्रसिद्ध मराठी कादंबरीच्या विश्वात जरा खोलवर उतरणार आहोत. ज्यांनी ही कादंबरी वाचली आहे त्यांच्यासाठी ही एक नॉस्टॅल्जिक सफर असेल आणि जे पहिल्यांदाच ऐकत आहेत त्यांच्यासाठी एका महानायकाच्या अद्भुत प्रवासाची ही ओळख ठरेल. आपण आज या कादंबरीच्या फक्त पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर मग थेट कथानकात प्रवेश करूया. वेळ आहे 1761 सालची. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची धूळ नुकतीच खाली बसली आहे, पण त्या धुळीने मराठा साम्राज्याच्या अभिमानाला आणि आत्मविश्वासाला पूर्णपणे झाकळून टाकलंय. विचार करा, ज्या साम्राज्याचे घोडे अटके पार दौडत होते ते साम्राज्य एका दिवसात पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळले आहे. सगळीकडे फक्त निराशेचं, अविश्वासाचं आणि एक सुन्न करणारं दुःख आहे. ही केवळ एक लष्करी हार नव्हती. नाही, अजिबात नाही. तो एका मोठ्या स्वप्नाचा चुराडा होता. आणि तुम्ही जो सुन्न करणारा दुःख हा शब्द वापरलात ना, तो अगदी अचूक आहे. कारण पानिपतचा पराभव हा केवळ सैनिकांच्या आकड्यांचा खेळ नव्हता. बरोबर. तो एक प्रचंड मानसिक धक्का होता. अजिंक्य मानली जाणारी मराठा शक्ती हरू शकते ही भावनाच सगळ्यांना आतून पोखरत होती. बरोबर. सदाशिवराव भाऊ विश्वासराव एका पिढीतील सर्वोत्तम योद्धे आणि नेते मारले गेले होते. त्यामुळे राजधानी पुण्याच्या रस्त्यांवर जणू स्मशान शांतता पसरली होती. जिथे एकेकाळी विजयाचे पोवाडे गायले जायचे तिथे आता प्रत्येक घरातून विधवांच्या रडण्याचा आवाज येत होता की नाही? अगदी. ही एका साम्राज्याची भावनिक आणि नैतिक पडझड होती. आणि या पडझडीत आणखी एक मोठा आघात बसतो. या पराभवाचा आणि मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नानासाहेब पेशवे बाळाजी बाजीराव यांचाही मृत्यू होतो. म्हणजे एकापाठोपाठ एक धक्के? हो. नेतृत्वाची एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशा अंधारलेल्या अस्थिर परिस्थितीत नियतीने पेशवाईची धुरा एका अवघ्या 16 वर्षांच्या मुलाच्या खांद्यावर टाकली, माधवराव पेशवे. मला तर विचार करूनच अंगावर काटा येतो की त्या मुलावर काय दबाव असेल. आणि इथेच स्वामी या कादंबरीचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. रणजित देसाईंनी माधवरावांना केवळ एक ऐतिहासिक राजा म्हणून नाही, तर वैयक्तिक दुःख आणि सार्वजनिक कर्तव्य यांच्या कात्रीत सापडलेल्या एका संवेदनशील तरुण व्यक्तीच्या रूपात चित्रित केलं आहे. बरोबर. त्यांना वारसात सजलेलं सिंहासन नाही मिळालं. सिंहासन कसं, एक तुटलेलं, कर्जबाजारी आणि आतून पोखरलेलं साम्राज्य मिळालं होतं. त्यांना फक्त राज्य नाही करायचं होतं, तर लोकांचा गमावलेला विश्वास परत जिंकायचा होता. मराठ्यांचा तुटलेला स्वाभिमान पुन्हा जोडायचा होता. तर आजच्या या चर्चेत आपण हेच पाहणार आहोत. इतक्या लहान वयात, इतक्या प्रतिकूल परिस्थितीत माधवरावांनी हे आव्हान कसं स्वीकारलं, त्यांचे काका राघोबा दादा यांच्यासोबत त्यांचे संबंध इतके गुंतागुंतीचे का झाले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका कोसळलेल्या साम्राज्याला पुन्हा उभं करण्यासाठी त्यांनी पहिला दगड कुठे आणि कसा ठेवला. चला या प्रवासाला सुरुवात करूया. तर गोष्ट सुरू होते माधवरावांच्या राज्याभिषेकाने. पण त्यांच्यासमोर फक्त निजाम किंवा हैदर अलीसारखे बाहेरचे शत्रू नव्हते. खरं आव्हानकर घरातच उभं होतं. त्यांचे सख्खे काका रघुनाथराव, ज्यांना आपण सगळे राघोबा दादा म्हणून ओळखतो. हो. हा संघर्ष मला नेहमीच खूप नाट्यमय वाटतो. यात एक आकर्षक गोष्ट अशी आहे की हा केवळ 2 व्यक्तींमधला संघर्ष नाहीये. अच्छा. हा 2 विचारसरणींमधला आणि 2 पिढ्यांमधला संघर्ष आहे. माधवराव शांत, शिस्तप्रिय, दूरदृष्टी असलेले आणि आदर्शवादी आहेत. त्यांच्यासाठी राज्य हे एक कर्तव्य आहे, एक धर्म आहे. अगदी. तर दुसरीकडे राघोबादादा हे जुन्या मराठा परंपरेचे प्रतीक आहेत. पराक्रमी, धाडसी, पण तितकेच उतावीळ, महत्वाकांक्षी आणि काहीसे स्वकेंद्रित. त्यांना वाटतं की वय आणि अनुभवामुळे पेशवाईवर त्यांचाच हक्क आहे. बरोबर. त्यामुळे ते माधवरावांना एक स्पर्धक म्हणून पाहतात, पुतण्या म्हणून नाही. कादंबरीत देसाईंनी हा ताण खूप सुंदरपणे पकडलाय. माधवरावांच्या मनात काकांविषयी आदर आहे कारण ते वडिला समान आहेत. पण जेव्हा ते राज्यकारभारात बसतात तेव्हा त्यांना दिसतं की राघोबादादांचे निर्णय भावनेच्या भरात घेतलेले असतात, जे राज्याच्या तिजोरीला आणि प्रतिष्ठेला धोका पोचवू शकतात. हो. त्यामुळे त्यांना कठोर व्हावं लागतं. आणि दुसरीकडे राघोबादादांना हा कालचा पोरगा आपल्याला शिकवतोय हे सहन होत नाही. त्यांचा अहंकार दुखावला जातो. खरं तर हा केवळ सत्तेचा संघर्ष नाही, तर दृष्टिकोनाचा संघर्ष आहे. राघोबादादांना वाटतं की युद्ध करून, शत्रूंना चिरडूनच राज्य वाढतं. पण माधवरावांना कळलेलं आहे की पानिपतच्या पराभवानंतर आधी घराची विस्कटलेली घडी बसवणं गरजेचं आहे. प्रशासन सुधारणं,
तिजोरीत पैसा आणणं या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. हो, त्यामुळे त्यांच्यात मतभेद होणं अगदी स्वाभाविक होतं. हा संघर्ष कादंबरीच्या पहिल्या भागाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. मला वाटलं होतं की ते आधी निजाम किंवा हैदर अलीसारख्या बाहेरच्या शत्रूंवर लक्ष केंद्रित करतील. कारण तो धोका जास्त मोठा वाटतो नाही का? हो, आणि दृश्यमान वाटतो. पण त्यांनी सुरुवात घरापासून केली, प्रशासकीय सुधारणांपासून. हे थोडं अनपेक्षित नाही का वाटत? हेच त्यांच्या नेतृत्वाचं असामान्य वैशिष्ट्य आहे आणि रणजित देसाईंनी त्यावरच अचूक बोट ठेवलं आहे. त्यांना माहीत होतं की जोपर्यंत घराचा पाया मजबूत होत नाही तोपर्यंत बाहेरच्या वादळांशी लढता येणार नाही. म्हणून त्यांनी लष्करी मोहिमा काढण्याआधी प्रशासकीय आणि नैतिक सुधारणांवर भर दिला. त्यांनी पाहिलं की सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे, सरदार मनमानी करत आहेत, महसूल नीट गोळा होत नाहीये. बरोबर. म्हणून त्यांनी सर्वात आधी भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा केली. म्हणजे त्यांनी व्यवस्थेच्या मुळावरच काम सुरू केलं, वरवरची मलमपट्टी नाही केली. अगदी तसंच. त्यांनी न्यायव्यवस्थेत स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली. लोकांना न्याय मिळावा यासाठी ते स्वतः गावप्रमुखांना भेटू लागले. त्यांच्या तक्रारी ऐकू लागले. हो, त्यांनी धर्म म्हणजेच नैतिक कायद्याला राज्यकारभाराचा आधार बनवलं. त्यांच्यासाठी राज्य करणं हे केवळ अधिकार गाजवणे नव्हते, तर ते एक व्रत होतं, एक तपश्चर्या होती. आणि म्हणूनच लोक त्यांना स्वामी म्हणू लागले, बरोबर ना? अगदी. कारण ते फक्त पेशवा किंवा शासक नव्हते, तर एक नैतिक संरक्षक होते. लोकांना त्यांच्यात आशेचा किरण दिसू लागला. पानिपतच्या अंधारानंतर हा एक नवा सूर्य उगवतोय असं त्यांना वाटू लागलं. खरे, ते स्वतः ऐशारामात राहत नव्हते. प्रशासकीय कामात तासनतास वेळ घालवत आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी देवाकडे प्रार्थना करत. त्यांच्या वैयक्तिक आचरणातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. पण राज्याची ही घडी बसत असताना कौटुंबिक राजकारण मात्र अधिक गुंतागुंतीचं आणि विषारी होत गेलं. यात माधवरावांच्या आई गोपिकाबाई यांची भूमिकाही खूप महत्वाची आहे. हो, पण देसाईंनी त्यांना एका सरळ सोट खलनायिकेच्या रूपात दाखवलंय ना? नाही, त्या एक कणखर, हुशार आणि राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या स्त्री आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांना साम्राज्याची आणि आपल्या मुलाच्या सिंहासनाची चिंता आहे. त्यामुळे राघोबादादांवरचा त्यांचा अविश्वास हा केवळ कौटुंबिक नाही, तर तो राजकीय असुरक्षिततेतून आलेला आहे. म्हणजे त्या आपल्या मुलाचं सिंहासन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्या काही निर्णयांमुळे ती दरी आणखी वाढत गेली. गोपिकाबाई आणि इतर मंत्री आपल्याला बाजूला सारण्यासाठी या तरुण माधवरावाला पुढे करत आहेत. हां, त्यांच्या पुरुषी अहंकाराला लागलेला धक्का होता. हो, आणि यातूनच त्यांनी असंतुष्ट सरदारांना हाताशी धरून बंडखोरी सुरू केली. एका क्षणी तर ते राजधानीतून पळून जाऊन स्वतःची फौज उभी करतात. हा तर थेट राजद्रोह होता. आणि तो प्रसंग माधवरावांच्या चारित्र्याचा आणि त्यांच्या पुढील नैतिक पेचाचा केंद्रबिंदू आहे. कायद्यानुसार राजद्रोहासाठी मृत्यूदंडाची शिक्षा होती आणि एक शासक म्हणून ती देणं हे त्यांचं कर्तव्य होतं. पण समोर त्यांचे काका होते, ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं होतं. इथे देसाई एक मोठा प्रश्न उभा करतात की राजकारणात निव्वळ नैतिकता किंवा कौटुंबिक भावना पुरेशी असते का? आणि माधवरावांनी काय निवडलं? त्यांनी कठोरतेचा नाही तर दयेचा मार्ग निवडला. त्यांनी काकांना माफ केलं, या आशेवर की प्रेमाने आणि क्षमेने कदाचित त्यांच्यात बदल घडेल. पण या करुणेचा परिणाम उलटाच झाला की नाही? बरोबर. राघोबादादांनी या करुणेला माधवरावांची कमजोरी समजली. त्यांना वाटलं की हा तरुण मुलगा आपल्याविरुद्ध काहीच करू शकत नाही, तो घाबरतो. हो, त्यामुळे ते आतून पुन्हा कटकारस्थानं करू लागले. इथेच तो संघर्ष दिसतो की एका राजाने किती दयाळू असावं आणि किती कठोर. ही एक अशी सीमारेषा आहे जिथे जराही तोल गेला तर राज्य आणि कुटुंब दोन्ही उद्ध्वस्त होऊ शकतं. एकीकडे हे राजकारण, कटकारस्थानं आणि सततचा मानसिक ताण, अशा परिस्थितीत कोणीही माणूस कोसळला असता. पण माधवरावांच्या आयुष्यात एक स्थिर, शांत जागा होती आणि ती म्हणजे त्यांच्या पत्नी रमाबाई. त्यांच्याशिवाय ही गोष्टच अपूर्ण आहे. अगदी खरंय. रमाबाई या कादंबरीतील एक तेजस्वी आणि पवित्र व्यक्तिरेखा आहेत. रणजित देसाईंनी त्यांना खूप उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्या शांत, धार्मिक आणि पूर्णपणे पतिनिष्ठ आहेत. पण त्यांचं प्रेम हे हक्क गाजवणारं नाहीये. नाही, ते निस्वार्थ आहे, त्याग करणारं आहे. जसं एखाद्या वादळात एक दिवा शांतपणे तेवत राहावा, तशा त्या माधवरावांच्या पाठीशी उभ्या राहतात. त्या राजकारणात हस्तक्षेप करत नाहीत. पण माधवरावांच्या मनात चाललेलं द्वंद्व, त्यांची तळमळ,
त्या शांतपणे समजून घेतात. मला आठवतंय कादंबरीतला तो एक प्रसंग खूपच भावनिक आहे. जेव्हा माधवराव थकलेले असतात आणि रमाबाईंना सांगतात की त्यांच्या नशिबी कदाचित कधीच शांतता नाही, हा संघर्ष करणं हेच त्यांचं प्रयत्न आहे. आणि तेव्हा रमाबाई खूप सुंदर उत्तर देतात. हो, त्या म्हणतात, कर्तव्यातच खरी शांतता असते. हे एक छोटंसं संभाषण स्वामी कादंबरीचं आणि त्यांच्या नात्याचं सार सांगून जातं. हो, कारण रमाबाई त्यांना सतत आठवण करून देतात की त्यांचं जीवन हे वैयक्तिक सुखासाठी नाही, तर एका मोठ्या ध्येयासाठी आहे. त्यांचे हे शब्द माधवरावांना नैतिक बळ देतात. त्यांचं नातं हे केवळ पती-पत्नीचं नाही, तर दोन आत्म्यांचं आहे, जे एकाच ध्येयासाठी एकत्र आले आहेत. रमाबाई या माधवरावांचा विवेक आहेत, त्यांची शक्ती आहेत, आणि जसं साम्राज्य स्थिर होऊ लागलं तसतसं माधवरावांचं व्यक्तिमत्व एका शासकापेक्षा एका तत्वज्ञ राजासारखं विकसित होऊ लागलं. फिलॉसॉफर किंग, हो ना. बरोबर. ते फक्त युद्ध आणि प्रशासनाचा विचार करत नव्हते, तर जीवनाचा अर्थ काय, सत्ता म्हणजे काय, यावरही खोलवर विचार करत होते. ते संतांचा सल्ला घेऊ लागले, धर्मग्रंथ वाचू लागले, आणि त्यांना हे जाणू लागलं की ही सत्ता, हे वैभव क्षणभंगूर आहे. म्हणजे त्यांचा राज्यकारभार हा केवळ सत्तेसाठी नव्हता, तर ते एक व्रत किंवा तपश्चर्या म्हणून करत होते. अगदी. त्यांना हे कळून चुकलं होतं की ही सत्ता कायमस्वरूपी नाही, त्यामुळे जोपर्यंत ती आपल्या हातात आहे तोपर्यंत तिचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करायला हवा. हां, विचारच किती प्रगल्भ आहे. बरोबर. म्हणूनच या कादंबरीच्या पहिल्या भागाच्या शेवटी एक खूप सुंदर आणि प्रतिकात्मक दृश्य आहे. माधवराव पहाटे शनिवारवाड्याच्या गच्चीवर एकटेच उभे आहेत आणि बुरवेला उगवणारा सूर्य पाहत आहेत. तो लालसर प्रकाश त्यांना एकाच वेळी आशेचा आणि त्यांच्यावर असलेल्या प्रचंड जबाबदारीचा संदेश देतो. ते त्या उगवत्या सूर्याला नमस्कार करून स्वतःशीच म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या कर्तव्यापासून दूर जाणार नाही. ते दृश्य खरंच खूप प्रभावी आहे. ते दाखवतं की एवढा मोठा शासक असूनही, सत्तेच्या शिखरावर असूनही ते आतून किती एकटे होते आणि त्यांची जबाबदारीची जाणीव किती तीव्र होती. ती सकाळ ही फक्त पुण्याची सकाळ नव्हती, तर मराठा साम्राज्याच्या नव्या आशेची सकाळ होती. तर आज आपण रणजित देसाई यांच्या स्वामी कादंबरीच्या पहिल्या भागातून माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीची आवाहनात्मक सुरुवात पाहिली. पानिपतच्या राखेमधून मराठा साम्राज्याला पुन्हा उभं करणारा एक तरुण शासक, ज्याला केवळ बाहेरच्या शत्रूंशीच नाही, तर घरातल्या कलहांशी आणि स्वतःच्या भावनांशीही रोज लढावं लागतं. आपण पाहिलं की त्यांचं नेतृत्व केवळ शौर्यावर किंवा तलवारीच्या जोरावर नाही. ते नैतिकेवर, करुणेवर आणि कर्तव्याच्या भक्कम पायावर आधारलेलं होतं. त्यांनी हे दाखवून दिलं की खरा राजा तोच असतो जो आधी स्वतःच्या विकारांवर राज्य करतो. पण त्याचवेळी राघोबादादांची महत्वाकांक्षा आणि कौटुंबिक राजकारणामुळे संघर्षाची बीजं अजूनही जिवंत होती. हो, आणि ती पुढे जाऊन अधिक विनाशकारी ठरणार होती. या चर्चेनंतर एक विचार मनात घोळत राहतो. एका नेत्यासाठी करुणा दाखवणे ही त्याची ताकद असते की कमजोरी? खास करून तेव्हा जेव्हा कौटुंबिक संबंध आणि राज्याची सुरक्षा एकाच वेळी धोक्यात आलेली असते. माधवरावांनी राघोबादादांना माफ करून योग्य केलं की त्यावेळी कठोर होऊन त्यांना शिक्षा द्यायला हवी होती? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. करू जिथे माधवरावांच्या आयुष्यातील अधिक आव्हानात्मक, अधिक संघर्षमय आणि तितकेच भावनिक प्रसंग उलगडतील. तोपर्यंत नमस्कार. स्वामीच्या दुसऱ्या भागाच्या विश्लेषणाला आपण सुरुवात करूया. पानिपतच्या त्या महापराभवानंतर मराठा साम्राज्य जणू काही धुक्यातच हरवलं होतं. पण आता तरुण माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली ते हळूहळू सावरत होतं. म्हणजे वरवर पाहता सगळे शांत वाटत असलं तरी पडद्यामागे एक वेगळंच महाभारत घडत होतं. वैयक्तिक नाती आणि राजकीय जबाबदारी यांच्यातला संघर्ष तो ज्वालामुखीसारखा धुमसत होता. मला वाटतं या भागाची खरी गंमत ही नाही की पुढे काय होतं, तर ती यात आहे की एका तरुण शासकाच्या मनात काय वादळ चाललंय. विचार करा, एका खांद्यावर एवढ्या मोठ्या साम्राज्याचं ओझं आणि दुसऱ्या खांद्यावर स्वतःच्याच घरातल्या माणसांशी लढण्याची जबाबदारी. देसाईंनी हे द्वंद्व खूप खूप प्रभावीपणे मांडलंय. अगदी. हे केवळ राजकारणाचं पुस्तक नाहीये, तर एका माणसाच्या अंतरंगाचा प्रवास आहे. हो. तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, तोच या कादंबरीचा आत्मा आहे. ही परिस्थिती समजून घ्यायची असेल तर एक उदाहरण डोळ्यासमोर आणूया. समजा एक कॅप्टन आहे आणि तो आपलं जहाज एका प्रचंड वादळातून वाचवायचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळी जहाजाच्या आत त्याचे काही जवळचे लोकच जहाजाला छिद्र पाडतायत. बापरे. माधवरावांची अवस्था अगदी तशीच आहे.
बाहेर निजाम आणि हैदर अलीसारखी राजकीय वादळं घोंगावत आहेत. आणि आत शनिवार वाड्यात त्यांचे सख्खे काका रघुनाथराव. हो, रघुनाथराव सत्तेच्या लालसेपोटी अक्षरशः सुरुंग लावत आहेत. त्यामुळे आव्हान दुहेरी नाही तर तिहेरी होतं. आणि त्यावेळेची एकूण राजकीय परिस्थिती तरी किती गुंतागुंतीची होती. म्हणजे दिल्लीचं मुघल सिंहासन ते पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळत होतं. बरोबर. देशभर मराठे, म्हैसूरकर, निजाम अशा प्रादेशिक सत्तांमध्ये वर्चस्वाची एक भयंकर स्पर्धा लागली होती. आणि या सगळ्या गोंधळात समुद्राच्या किनाऱ्यावर शांतपणे बसलेले इंग्रज ते आपलं व्यापारी जाळं विणता विणता कधी राजकीय जाळं विणू लागले हे कुणाच्या लक्षातही आलं नाही. नाहीच. अशा अस्थिर परिस्थितीत पानिपतमध्ये गमावलेली पत परत मिळवणं हे माधवरावांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं, नाही का? नक्कीच. आणि इथेच रणजित देसाई यांचं लेखक म्हणून असलेले मोठेपण दिसतं. ते फक्त काय घडलं हे सांगत नाहीत, तर ते कसं घडलं याचं एक जिवंत चित्र उभं करतात. हो. शनिवार वाड्यातल्या बैठकांचं वर्णन वाचताना असं वाटतं की आपण तिथेच पोचलोय. तो चंदनाचा दिव्यांचा मंद सुगंध, दरबाऱ्यांची अदबीने केलेले मुजरे, मंत्र्यांमध्ये चाललेली कुजबूज आणि या सगळ्यात कमीत कमी बोलून जास्तीत जास्त ऐकणारे माधवराव. त्यांचे डोळे, असं वाटतं की ते समोरच्या माणसाच्या मनातलं ओळखत आहेत. प्रत्येक शब्दाचं वजन त्यांना कळतं. अगदी. इथेच आपल्याला त्यांच्या कणखर पण तितक्याच संयमी नेतृत्वाची पहिली झलक दिसते. खरंय. चला तर मग या तरुण पेशव्याच्या प्रवासात आणखी खोलवर जाऊया. पाहूया की त्यांनी बाहेरील शत्रूंना कसं नमवलं आणि त्याहूनही कठीण असलेल्या घरातील संघर्षाला ते कसे सामोरे गेले. तर पुण्यात प्रशासनाची घडी बसवल्यानंतर त्यांचं पहिलं लक्ष साम्राज्याच्या सीमेवर लागलेल्या आगी विझवण्याकडे वळलं, बरोबर? हो, कारण जोपर्यंत घराच्या सीमा सुरक्षित नाहीत तोपर्यंत घरात शांतता नांदू शकत नाही हे त्यांना माहीत होतं. हैदराबादचा निजाम मराठ्यांच्या प्रदेशात सतत घुसखोरी करत होता आणि दक्षिणेत म्हैसूरचा हैदर अली तो एक नवीन डोकेदुखी बनून उभा होता. म्हणजे दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढणं शक्य नव्हतं. नाही. त्यामुळे माधवरावांनी एक धाडसी पण अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की आधी निजामाचा कायमचा बंदोबस्त करायचा. पण हा निर्णय इतका महत्वाचा का होता? म्हणजे हैदर अली पण तितकाच मोठा शत्रू होता. निजामालाच प्राधान्य देण्यामागे काही विशेष राजकीय गणित होतं का? हो, नक्कीच. यामागे एक सखोल राजकीय विचार होता. तुम्ही बघा ना, निजाम हा जुना आणि सतत त्रास देणारा शत्रू होता. त्याला जर धडा शिकवला तर इतर लहान मोठ्या शत्रूंना आपोआप एक संदेश जाईल की मराठा साम्राज्य अजून संपलेलं नाही. अच्छा. म्हणजे पानिपतचा पराभवानंतर खचलेलं जे मनोधैर्य होतं ते पुन्हा जागृत करण्यासाठी एका मोठ्या विजयाची गरज होती. अगदी. तो विजय लष्करी आणि नैतिक दोन्ही पातळ्यांवर गरजेचा होता. आणि मग तयारी सुरू झाली. मला ते वर्णन आठवतंय. पुण्याच्या रस्त्यांवरून भगवे ध्वज घेऊन सैन्य कूच करू लागलं आणि लोकांच्या मनात पुन्हा एकदा तो जुना स्वाभिमान जागा झाला. पानिपतच्या जखमा अजून ओल्या होत्या, पण या तरुण पेशव्याच्या डोळ्यातली चमक पाहून त्यांच्यात एक नवी आशा निर्माण झाली होती. हो, आणि मोहिमेवर निघण्याआधीचा एक प्रसंग तर खूपच भावनिक आहे. माधवराव कसबा गणपतीच्या दर्शनाला जातात. तिथे ते विजयासाठी प्रार्थना करत नाहीत. नाही. ते प्रार्थना करतात की देवा, माझ्या हातून कोणताही अन्याय होऊ नये, मला न्यायाने वागण्याचं बळ दे. वा. एका योद्ध्यासाठी विजयापेक्षा न्याय मोठा असणं हेच त्यांचं वेगळंपण होतं. हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. त्यानंतर ते आई ओटिकाबाईंचे आशीर्वाद घेतात आणि पत्नी रमाबाई त्या त्यांच्या मनगटावर राखी बांधतात. देसाईंनी रमाबाईंच्या मनातील भीती आणि चेहऱ्यावरचं स्मित यातलं अंतर इतकं सुंदर टिपलंय. त्यांचे डोळेच सगळं काही बोलून जातात. अभिमान आहे, पण वेदनाही आहे. आपला पती केवळ आपला नाही तर तो राष्ट्राचा आहे ही वेदना. हा क्षण म्हणजे कर्तव्य आणि वैयक्तिक भावना यांच्यातील संघर्षाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आता मोहिमेवर जाऊया. हो, तर निजामाविरुद्धची ही लढाई म्हणजे केवळ दोन सैन्यांची टक्कर नव्हती, ती दोन भिन्न विचारसरणींची लढाई होती. माधवराव फक्त शौर्याने लढले नाहीत, तर त्यांनी शिस्त आणि अचूक नियोजनावर भर दिला. ते स्वतः सैन्याच्या छावण्यांमध्ये फिरून पाहणी करत, म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला जाऊन, हो, सैनिकांना मिळणाऱ्या रसदीची, जेवणाची विचारपूस करत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी बोलत. यामुळे ते फक्त सेनापती राहिले नाहीत, तर सैनिकांचे पालक बनले. मला वाटतं इथेच त्यांचं दुहेरी व्यक्तिमत्व दिसतं. एकाच वेळी ते योद्धा आहेत आणि साधूसुद्धा.
तोफांचा गडगडाट सुरू असताना आणि तलवारी खणखणत असतानाही ते शांतपणे आपली प्रार्थना करत असतात. अगदी. त्यांच्यासाठी युद्ध म्हणजे विध्वंस नाही, तर धर्माची आणि सुव्यवस्थेची पुनर्स्थापना आहे. आणि याच नैतिक बळामुळे त्यांचा विजय झाला. हो, निजाम पूर्णपणे हरला. पण इथे एक अत्यंत रंजक गोष्ट घडते. विजयानंतर माधवराव पराभूत निजामाचा अपमान करत नाहीत. नाही करत? उलट ते त्याला सन्मानाची वागणूक देतात. मलाही हाच प्रश्न पडला होता. म्हणजे शत्रूला इतक्या सहजतेने सन्मान देणं ही एक राजकीय चूक नव्हती का? यामुळे शत्रूंना चुकीचा संदेश गेला नसेल का की हा राजा खूप दयाळू आहे? हाच तर त्यांच्या स्वभावातला आणि राजकारणातला गुंतागुंतीचा भाग आहे. काही मंत्र्यांना तसंच वाटलं, पण माधवरावांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांना शत्रू संपवायचा नव्हता, तर शत्रुत्व संपवायचं होतं. वाव, शत्रुत्व संपवायचं होतं. हो, निजामाला सन्मान देऊन त्यांनी त्याला कायमचा ऋणी करून ठेवलं. पण तुम्ही म्हणालात तसं या कृतीचे वेगळे परिणाम झाले, विशेषतः त्यांच्या घरातल्या लोकांवर. बरोबर. एकीकडे ते बाहेरच्या शत्रूंना असं नमवत होते, पण शनिवार वाड्याच्या आतली लढाई ती तर त्याहूनही कठीण होती नाही का? खूप कठीण. काका पुतण्याच्या या संघर्षाची ठिणगी नेमकी कुठे पडली? ती ठिणगी माधवरावांच्या प्रत्येक विजयासोबत मोठी होत गेली. त्यांचे काका रघुनाथराव, ज्यांना आपण राघोबा दादा म्हणून ओळखतो, ते स्वतः शूर होते, पराक्रमी होते. पण पुतण्याचं यश त्यांना पाहवत नव्हतं. त्यांच्या मनात मत्सर आणि असुरक्षिततेची भावना वाढत होती. आणि या आगीत तेल ओतण्याचं काम त्यांची महत्वाकांक्षी पत्नी आनंदीबाई करत होत्या. पण लेखक रघुनाथरावांना पूर्णपणे खलनायक म्हणून रंगवत नाहीत, हे मला खूप आवडलं. नाहीच. त्यांना एक गोंधळलेलं दुर्दैवी व्यक्तिमत्व म्हणून दाखवलं आहे. त्यांना माधवरावांचं कौतुकही वाटतं. पण पेशवेपदावर आपला हक्क असताना पुतण्याच्या हाताखाली काम करणं हे त्यांना सहन होत नाही. अगदी बरोबर. हीच या कादंबरीची ताकद आहे. इथे कोणीच पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगलं नाही. प्रत्येकाच्या वागण्यामागे काहीतरी कारणं आहेत. अखेर राघोबादादांनी बंडाचा झेंडा उभारला ही बातमी जेव्हा माधवरावांना कळली, तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं. साहजिकच आहे. त्यांच्यासाठी हा राजकीय विद्रोह नव्हता, तर त्यांच्या कुटुंबातच पडलेली एक फूट होती. आणि त्यांनी ते युद्ध टाळण्यासाठी किती प्रयत्न केले. त्यांनी दूत पाठवले, समेटाची तयारी दाखवली, काकांना पत्र लिहिली. पण अहंकाराने आणि सत्तेच्या लालसेने अंधळे झालेल्या राघोबादादांनी काहीच ऐकलं नाही. आणि मग ते युद्ध झालंच. हो, पण सैन्याला उद्देशून माधवराव जे बोलले ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, लक्षात ठेवा, आपण आपल्याच माणसांचा नाश करण्यासाठी नाही, तर आपल्या मातृभूमीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी लढत आहोत. या एका वाक्यात त्यांची वेदना आणि कर्तव्यनिष्ठा दोन्ही दिसतात. त्या युद्धात राघोबादादांचा पराभव तर सहज झाला, पण त्यानंतर माधवरावांपुढे जो पेच उभा राहिला तो युद्धापेक्षाही कठीण होता. कुठला पेच? मंत्र्यांनी सल्ला दिला की बंडखोराला कठोर शिक्षा म्हणजे मृत्यूदंडच दिला पाहिजे. पण माधवराव आपल्या पितृतुल्य काकांना मृत्यूदंड कसा देणार? तोच प्रश्न होता. आणि इथे पुन्हा एकदा माधवराव नावाचा माणूस त्यांच्यातील शासकावर भारी पडतो. ते क्षमेचा मार्ग निवडतात. म्हणजे ते त्यांना माफ करतात? हो, राघोबादादांना ते फक्त नजरकैदेत ठेवतात. वैयक्तिक नात्यांच्या दृष्टीने हा मोठा निर्णय होता, पण राजकारणाच्या दृष्टीनेही एक मोठी चूक ठरू शकली असती. आणि ती ठरली सुद्धा. हो, कारण दरबारातले अनेक जण याला माधवरावांचा कमकुवतपणा समजू लागले. यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की राजकारणात करुणेला स्थान आहे का, आणि असेल तर त्याची किती मोठी किंमत मोजावी लागते. ही किंमत त्यांना आयुष्यभर मोजावी लागली. या सगळ्या राजकीय आणि कौटुंबिक वादळात रमाबाई त्यांचा एकमेव भावनिक आधार बनून उभ्या राहिल्या. त्यांचं नातं खूप सुंदर आणि खोल आहे. रमाबाई कधीच तक्रार करत नाहीत, कधीच हट्ट करत नाहीत. त्या फक्त निःशब्दपणे माधवरावांच्या पाठीशी उभ्या राहतात. खरंय, त्यांचं समर्पण आणि पाठिंबा हे त्या साम्राज्यासाठी एक अदृश्य स्तंभासारखं काम करत होतं. बरोबर. पण या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ लागला होता. सततची धावपळ, मोहिमा, दरबारातले ताणतणाव आणि घरातला संघर्ष, या सगळ्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांना त्या काळातला असाध्य रोग, क्षयरोग म्हणजे टीबीची लागण झाली. बापरे. तरीही त्यांनी आराम केला नाही. नाही, त्यांनी विश्रांती घ्यायला नकार दिला. त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणाले, मी जिवंत असेपर्यंत माझं राज्य आजारी पडू शकत नाही. काय इच्छाशक्ती असेल.
हो, त्यांचं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत होतं, पण त्यांची इच्छाशक्ती, त्यांची कर्तव्यनिष्ठा अधिकच प्रबळ होत होती. ढासळत्या प्रकृतीतही त्यांनी प्रशासकीय सुधारणा थांबवल्या नाहीत. कर वसुलीत सुसूत्रता आणली, भ्रष्टाचाराला आळा घातला आणि सामान्य शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याकडे लक्ष दिलं. पण त्यांच्या क्षमाशीलतेचा पुन्हा एकदा गैरफायदा घेतला गेला नाही का? नजरकैदेत असतानाही राघोबा दादांनी पुन्हा बंड केलं. हो, पण ते बंड सहज मोडून काढण्यात आलं. यावेळी माधवरावांनी त्यांना अधिक कडक कैदेत ठेवलं, पण तरीही प्राणदंड दिला नाही. नाही दिला. नाही. उलट एका रात्री ते गुप्तपणे आपल्या काकांना भेटायला जातात. त्यांच्या पाया पडतात आणि म्हणतात, तुम्ही माझे काका आहात, मला फक्त तुमची शांतता हवी आहे. हा प्रसंग वाचताना खरंच मन हेलावतं. क्षमाशीलतेची ही एक, काय म्हणतात त्याला, वेगळीच पातळी आहे. हो ना. मला नेहमीच हा प्रश्न पडतो की इतक्या लहान वयात एवढा प्रचंड दबाव, एवढी राजकीय समज आणि तरीही इतकी करुणा, हे सगळं एकाच व्यक्तीमध्ये कसं असू शकतं? हेच तर स्वामी या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. ती आपल्याला एका आदर्श पण तितक्याच मानवी भावना असलेल्या राजाची ओळख करून देते. आजारपण आता इतकं वाढलं होतं की त्यांना चालणंही मुश्किल झालं होतं. तरीसुद्धा जेव्हा म्हैसूरच्या हैदर अलीने पुन्हा उचल खाली, तेव्हा ते शेवटच्या मोहिमेचं नेतृत्व करायला स्वतः निघाले. तो प्रसंग तर अविश्वसनीय आहे. म्हणजे तापाने शरीर थरथरत असताना ते घोड्यावर बसतात आणि सैन्याला संबोधित करतात. हो, ते म्हणतात, विजयापूर्वी माझा श्वास संपला तर माझा ध्वज पुढे घेऊन जा. लक्षात ठेवा, मी नाही तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तुमचं नेतृत्व करत आहे. हे शब्द ऐकून त्या सैन्यात काय जोश संचारला असेल याची कल्पनाच करता येते. आणि ती मोहीम यशस्वी झाली. मराठ्यांनी हैदर अलीचा पराभव केला. पण या विजयाची खूप मोठी किंमत चुकवावी लागली. म्हणजे माधवरावांची प्रकृती ती पूर्णपणे खचली. ते पुण्यात परत आले, पण एका विजेत्याच्या थाटात नाही तर मृत्यूच्या दारात उभे असलेले एक रुग्ण म्हणून. कादंबरीचा हा दुसरा भाग एका मावळत्या प्रकाशाच्या प्रतिमेवर येऊन थांबतो. हो, ते शेवटचं दृश्य तर मनावर कोरलं जातं. माधवराव वाड्याच्या गच्चीवर बसले आहेत. संध्याकाळचा तांबडा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला आहे. शेजारी हेमाबाई त्यांचा हात घट्ट धरून उभे आहेत आणि ते हळूच कुजबुजतात. माझं आयुष्य जर लोकांच्या कामी आलं असेल तर मी पुरेसं जगलो. तो मावळणारा सूर्य, तो एकाच वेळी त्यांच्या आयुष्याच्या अस्ताचं आणि त्यांच्या कीर्तीच्या अमरत्वाचं प्रतीक बनतो. बरोबर. अगदी बरोबर. अशा प्रकारे स्वामीचा हा दुसरा भाग विजय आणि अशांतता, दया आणि विश्वासघात, मानवी महानता आणि कठोर नियती या सगळ्या धाग्यांनी विणलेला आहे. रणजित देसाईंनी माधवराव पेशव्यांच्या छोट्याशा कारकिर्दीला कर्तव्य, क्षमा आणि सत्तेच्या जगातल्या नैतिक एकाकीपणावरचं एक कालातीत चिंतन बनवलंय. आणि ही चर्चा संपवताना मनात दोन प्रश्न नक्कीच राहतात. कोणते? पहिला म्हणजे, खरं आणि महान नेतृत्व करण्यासाठी नेहमीच वैयक्तिक सुखाचा त्याग करावा लागतो का? आणि दुसरा, राजकारणाच्या कठोर जगात क्षमाशीलता ही ताकद असते की कमजोरी, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. खरंय. घेणार आहोत. आजची ही सखोल चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल म्हणजेच बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी. आज आपण रणजित देसाईंच्या स्वामी कादंबरीच्या तिसऱ्या भागावर चर्चा करतोय. आणि हा भाग म्हणजे मला वाटतं एका वादळाच्या डोळ्यात प्रवेश करण्यासारखा आहे. हो, अगदी. कल्पना करा, एक तरुण शासक आहे ज्याने पानिपतच्या राखेतून एक अख्खं साम्राज्य अक्षरशः पुन्हा उभं केलंय. आणि तोच शासक आता स्वतःच्या शरीराविरुद्धची लढाई हारतोय. ही किती मोठी शोकांतिका आहे. बरोबर. आणि देसाईंनी ही परिस्थिती इतक्या प्रभावीपणे मांडली आहे की वाचकाला एकाच वेळी दोन पातळ्यांवरचा संघर्ष जाणवतो. 2 पातळ्यांवरचं? हो. एक संघर्ष आहे माधवरावांच्या ढासळत्या शरीराचा आणि त्यांच्या अढळ कर्तव्यनिष्ठेचा. म्हणजे कसं असतं की दिवा विझण्याआधी जास्त प्रखरपणे तेवतो. हो हो. तसंच काहीसं. त्यांचं शरीर जितकं कमजोर होत जाते तितका त्यांचा कामाचा झपाटा, त्यांची निर्णय क्षमता अधिक धारदार होते. आणि दुसरा संघर्ष, तो तर मला वाटतं त्याहूनही जास्त गुंतागुंतीचा आहे. अगदी. तो संघर्ष आहे घराच्या 4 भिंतींच्या आत, दरबाराच्या राजकारणात. जिथे माधवरावांचा प्रत्येक खोकला हा त्यांच्या काकांसाठी, राघोबा दादांसाठी सत्तेच्या जवळ जाण्याची एक संधी वाटतोय. बरोबर. म्हणजे विचार करा, एकीकडे एक राजा स्वतःच्या मृत्यूशी लढतोय आणि त्याच वेळी त्याचेच नातेवाईक त्याच्या मृत्यूनंतरच्या सत्तेची गणितं मांडत आहेत. हो,
ही केवळ राजकीय स्पर्धा नाहीये, तर ही नात्यांची आणि विश्वासाची शोकांतिका आहे. आणि याच पार्श्वभूमीवर माधवराव आणि रमाबाई यांचं नातं एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतं, जिथे शब्दांची गरजच संपते आणि फक्त एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव उरते. त्यांचं नातं हे केवळ पती-पत्नीचं राहत नाही, तर ते एका आध्यात्मिक प्रवासातले सोबती बनतात. तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो, जो देसाई या भागातून आपल्यासमोर ठेवतात असं मला वाटतं. कोणता? की जेव्हा एक नेता, एक व्यवस्थापक स्वतःच्या मृत्यूला सामोरा जातो, तेव्हा तो आपल्या साम्राज्यासाठी मागे काय सोडून जातो? स्थिरता की एक कधीही न भरून येणारी पोकळी? खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला, याच प्रश्नाचा मागोवा घेऊया. सुरुवात करूया त्या क्षणापासून जिथे माधवरावांना पहिल्यांदा आपल्या आजाराची दाहकता जाणवते. नक्की. त्यांची भासळती प्रकृती आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा यातला संघर्ष नेमका कसा होता? याची सुरुवात होते हैदर अलीच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर. तो विजय खूप मोठा होता, पण त्या विजयाची किंमत माधवरावांना शरीराने चुकवावी लागली होती. अच्छा. त्यांचा खोकला वाढला होता, थकवा जाणवत होता, आणि मग वैद्य निदान करतात की हा क्षय आहे, फुफ्फुसाचा आजार. आणि त्या काळात यावर काही उपाय नव्हता, बरोबर? नाही, कोणताही खात्रीशीर उपाय नव्हता. ही बातमी म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा संदेश होता. सामान्य माणूस अशा वेळी खचून जातो, सगळं सोडून देण्याचा विचार करतो. पण इथेच देसाई माधवरावांचं वेगळेपण अधोरेखित करतात. म्हणजे त्यांना हे कळून चुकलं होतं की त्यांचे दिवस आता मोजके आहेत, तरीही ते थांबले नाहीत. उलट त्यांचा वेग वाढला. देसाई इथे खूप महत्वाचा मुद्दा मांडतात की महान नेते केवळ त्यांच्या सामर्थ्याने नाही ओळखले जात. तर त्यांच्या मर्यादांना ते कसा प्रतिसाद देतात यावरून त्यांची खरी ओळख होते. माधवरावांची शक्ती त्यांच्या तलवारीत नव्हती, तर ढासळत्या शरीरातूनही कर्तव्य पार पाडण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छेत होती. त्यांना वेळ कमी आहे हे माहीत होतं. हो, त्यामुळे जेवढं काही करता येईल, जेवढे प्रश्न सोडवता येतील, तेवढे ते करण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणूनच त्यांची प्रतिमा लोकांमध्ये केवळ एका शासकाची नाही, तर एका स्वामीची, एका दैवी अवताराची बनत चालली होती. या कर्तव्यनिष्ठेचा एखादा प्रसंग आहे का कादंबरीत जो विशेष लक्षात राहतो? हो, एक खूपच बोलका प्रसंग आहे. माधवराव आजारी आहेत, त्यांना उठून बसण्याचीही ताकद नाही, आणि तेव्हा काही गावकरी न्यायासाठी थेट पुण्याला आलेले असतात. अच्छा. दरबारातले मंत्री त्यांना सांगतात की पेशवे आजारी आहेत, ते भेटू शकणार नाहीत. पण ही गोष्ट माधवरावांच्या कानावर पडते. आणि मग ते त्या लोकांना आत बोलावतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि न्याय निवाडा करतात. आणि जेव्हा मंत्री त्यांना आरामाचा सल्ला देतात, तेव्हा ते एक वाक्य बोलतात जे त्यांचं संपूर्ण कारकिर्दीचं सार आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, ही माणसं दूरवरून मोठ्या आशेने आली आहेत. राजा आजारी पडू शकतो, पण न्याय आजारी पडता कामा नये. अप्रतिम. म्हणजे त्यांच्यासाठी पद, सत्ता हे केवळ अधिकार नव्हते, ती एक जबाबदारी होती. अगदी. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मला वाटतं देसाईंना इथे अजून एक गोष्ट सुचवायची आहे. काय? ती म्हणजे माधवरावांना हे माहीत होतं की त्यांची प्रतिमा साम्राज्याला एकत्र ठेवत होती. पानिपतनंतर जो अविश्वास आणि जी मरगळ पसरली होती ती त्यांच्या कर्तृत्वानेच दूर झाली होती. बरोबर. त्यामुळे आजारी असूनही लोकांसमोर येणं, न्यायदान करणं ही केवळ कर्तव्यनिष्ठा नव्हती, तर एक राजकीय गरजही होती. त्यांना दाखवून द्यायचं होतं की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत साम्राज्याची व्यवस्था ढासळणार नाही. पण ही कर्तव्यनिष्ठा फक्त प्रजेपुरती मर्यादित होती की घरातल्या लोकांसाठीही होती? कारण त्यांच्या जवळच्याच माणसाच्या म्हणजे राघोबादादांच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. हो, माधवरावांच्या या अवस्थेकडे ते एक संधी म्हणून पाहत होते. आणि इथेच कथेला एक दुःखद वळण मिळतं. राघोबादादा नजरकैदेत आहेत, पण त्यांचे कान आणि डोळे दरबारात आहेत. माधवरावांच्या आजारपणाची बातमी पसरताच पडद्यामागे हालचाली सुरू होतात. काही असंतुष्ट सरदार जे माधवरावांच्या कडक शिस्तीमुळे नाराज होते, ते गुप्तपणे राघोबादादांना जाऊन मिळतात. म्हणजे घरातच एक समांतर सत्ता केंद्र तयार होत होतं. अगदी. आणि हे पात्र राघोबादादा देसाईंनी खूप गुंतागुंतीचं रेखाटलं आहे. ते पूर्णपणे खलनायक नाहीत. नाही, ते महत्वाकांक्षा आणि असुरक्षितता यांच्यात अडकलेले आहेत. त्यांना मनापासून वाटतं की पेशवेपदावर त्यांचा हक्क आहे आणि माधवरावांनी तो हिरावून घेतला आहे. आणि या भावनेला खतपाणी घालण्याचं काम त्यांच्या पत्नी आनंदीबाई करतात. आनंदीबाई त्यांच्या महत्वाकांक्षांचा आरसा बनतात, ज्यात राघोबादादांना स्वतःची हरलेली, अपमानित झालेली प्रतिमा सतत दिसत राहते. अच्छा. त्या त्यांना सतत आठवण करून देतात की ते कसे महान योद्धे होते आणि आता त्यांना कसे दिवस आले आहेत.
आणि जेव्हा माधवरावांना या नवीन कटाची माहिती मिळते तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते? त्यांची प्रतिक्रियाच त्यांचं मोठेपण दाखवते. ते संतापत नाहीत, सूडाचा विचार करत नाहीत. त्यांना दुःख होतं, प्रचंड दुःख होतं. घरातच जेव्हा फूट पडते तेव्हा बाहेरच्या शत्रूंशी लढण्याचं बळ कुठून येणार हा त्यांचा प्रश्न असतो. ते राघोबादादांना फक्त एवढंच म्हणतात, मामा तुम्ही पुन्हा तेच करत आहात. ते बदला घेत नाहीत. नाही, ते फक्त राघोबादादांना अधिक सुरक्षित ठिकाणी म्हणजे नाशिकला हलवतात. यामागेही त्यांचा विचार वैयक्तिक नव्हता तर राजकीय होता. म्हणजे त्यांना माहीत होतं की त्यांच्या मृत्यूनंतर राघोबादादा सत्तेसाठी गोंधळ निर्माण करू शकतात आणि त्यामुळे राज्यात अनागोंदी माजेल. साम्राज्याची स्थिरता त्यांच्यासाठी नात्यांपेक्षाही मोठी होती. या सगळ्या राजकीय धामधुमीत आणि कटकारस्थानांच्या गदारोळात मला रमाबाईंचं पात्र खूपच वेगळं वाटतं. त्या जणू वादळाच्या केंद्रस्थानी असलेली एक शांत जागा आहेत. तुम्ही खूप अचूक शब्द वापरलात, शांत जागा. त्यांच्या आणि माधवरावांच्या नात्याबद्दल कादंबरी या भागात काय सांगते? रमाबाई या भागात माधवरावांची भावनिक ढाल बनतात. देसाईंनी त्यांना एका प्रचंड आंतरिक शक्ती असलेल्या स्त्रीच्या रूपात चित्रित केलं आहे. त्या तक्रार करत नाहीत, रडत नाहीत. त्या शांतपणे सेवा करतात. हो, आणि या काळात त्यांच्यातील संवाद खूप कमी होतो, पण जो होतो तो खूप खोल अर्थाचा असतो. ते आता रोजच्या व्यवहाराबद्दल बोलत नाहीत. मग कशाबद्दल बोलतात? ते वैराग्य, कर्तव्य आणि आत्मिक शांती यावर बोलतात. त्यांचं नातं आता शारीरिक किंवा मानसिक पातळीच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक झालेलं आहे. असा एखादा संवाद आहे का जो त्यांच्या या बदललेल्या नात्याचं प्रतीक आहे? हो, एक प्रसंग आहे जो खरंच हृदय पिळवटून टाकतो. एका रात्री माधवरावांना खूप खोकल्याची उबळ येते आणि ते थकून जातात. तेव्हा ते रमाबाईंना अगदी शांतपणे विचारतात, रमाबाई, मी तुमच्या आधी गेलो तर तुम्ही खंबीर राहाल ना? हा प्रश्न ऐकून कोणत्याही स्त्रीचं काळीज तुटेल. हो, पण रमाबाईंचं उत्तर त्यांच्या नात्याची खोली दाखवतं. काय उत्तर देतात त्या? त्या म्हणतात, पतीने दाखवलेल्या वाटेवरून चालणं हीच पत्नीची शक्ती असते. तुमचा प्रकाश मला कधीच सोडून जाणार नाही. वा, या एका वाक्यात किती मोठा अर्थ दडला आहे. त्या मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही असं म्हणत नाहीत. त्या म्हणतात की तुम्ही दाखवलेला मार्ग, तुमची कर्तव्यनिष्ठा हाच माझा आधार बनेल. हे नातं आता प्रेम आणि समर्पणाच्या खूप पलीकडे गेलं होतं. हो, ते एकमेकांचे गुरु आणि शिष्य बनले होते. खरंच अविश्वसनीय आहे हे. पण अखेरीस त्यांची प्रकृती अधिकच बिघडते आणि त्यांना पुणे सोडावं लागतं, बरोबर? हो, पुण्याची हवा त्यांना मानवत नव्हती. वैद्यांच्या सल्ल्यानुसार ते थेऊरला जातात, जिथे चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे आणि हवा अधिक शुद्ध आहे. आणि हा कादंबरीतील एक अत्यंत काव्यात्मक भाग आहे. आणि तितकाच करुण. निसर्गाच्या सान्निध्यात नदीच्या काठी माधवरावांना थोडी शारीरिक शांती मिळते, पण त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरूच असतं. म्हणजे ते तिथूनही राज्याचा कारभार पाहत होते. हो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांची लेखणी जरी थरथरत असली तरी त्यातून निघणारे शब्द साम्राज्याला स्थिरता देत होते. अच्छा. ते तिथूनच सरदारांना पत्र पाठवतात, सूचना देतात आणि इथे त्यांची दूरदृष्टी पुन्हा एकदा दिसते. ते फक्त वर्तमानातील प्रश्न सोडवत नाहीत, तर भविष्यातील धोक्यांची जाणीव करून देतात. अगदी जसं की इंग्रजांबद्दलची त्यांची भीती. हो, त्यांना दिसत होतं. त्यांना स्पष्ट दिसत होतं की भारतात आता मुघल किंवा निजाम हेच खरे शत्रू नाहीत, तर समुद्रापरीकडून आलेले इंग्रज हेच भविष्यातील सर्वात मोठं संकट आहेत. आणि ते सरदारांना एकजूट राहायला सांगतात. हो, आपापसातले हेवेदावे विसरून या परकीय शक्तीपासून सावध राहायला सांगतात. ही एक मोठी शोकांतिका आहे की नाही? ते एका अशा जहाजाचे कप्तान होते ज्यांना माहिती होतं की पुढे प्रचंड मोठं वादळ येणार आहे. पण त्यांना किनाऱ्यावर पोचण्याआधीच जहाज सोडावं लागणार होतं. हो, ही हताशा त्यांच्या शेवटच्या दिवसात स्पष्ट दिसते. थेऊरमध्ये असताना लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना होत्या? लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम अक्षरशः ओसंडून वाहत होतं. लोक मैलोनमैल प्रवास करून फक्त त्यांच्या दर्शनासाठी येत होते. त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. हो, जुने सैनिक ज्यांनी त्यांच्यासोबत रणांगणावर तलवारी चालवल्या होत्या, तेच सैनिक आता त्यांच्या तंबूबाहेर उभे राहून अश्रू ढाळत होते. यातून दिसतं की त्यांनी फक्त एक राजा नाही, तर लोकांच्या मनातलं एक आदराचं स्थान कमावलं होतं. आणि याच काळात ती एक महत्वाची भेट होते, नाही का? राघोबादादा आणि माधवराव यांची. हो, तो या भागाचा भावनिक कळसबिंदू आहे. राघोबादादांना थेऊरला आणलं जातं. ज्या पुतण्याचा त्यांनी आयुष्यभर द्वेष केला, ज्याच्या मार्गात काटे पेरले, त्याच पुतण्याला मृत्यूच्या दारात पाहून त्यांचं मन बदलतं. ते माधवरावांच्या पाया पडतात आणि क्षमा मागतात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू हे पश्चातापाचे होते.
ज्या माणसाच्या महानतेचा त्यांनी नेहमी हेवा केला ती महानता त्यांना अखेरच्या क्षणी कळली होते. माधवरावांनी त्यांना माफ केलं का? हो, आणि हेच त्यांचं मोठेपण आहे. मृत्यू समोर उभा असतानाही त्यांच्या मनात कटुता नाही. ते म्हणतात, मामा, जे झालं ते होऊन गेलं, आपण नात्याचा शेवट तरी शांततेने करूया. आणि ते नारायणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतात. हो, हा विश्वास दाखवून ते नात्यातला कडवटपणा संपवून टाकतात. या क्षमेनंतर अखेरच्या दिवसांत माधवराव खूप शांत आणि समाधानी दिसतात. जणू काही त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व हिशोब पूर्ण केले होते. अगदी. ते रमाबाईंना सांगतात, रडू नकोस, मी फक्त तिथे जात आहे जिथे शांती आहे. आणि एका पहाटे गणपतीच्या मंदिरातून घंटानाद होत असताना ते देह ठेवतात. आणि त्या क्षणाचं वर्णन देसाईंनी खूपच प्रभावीपणे केलं आहे. हो, ते लिहितात, सूर्य हळुवारपणे उगवला, पण मराठा साम्राज्याचा एक महान सूर्य मावळला होता. पानिपतच्या पराभवाने जेवढी हानी झाली नसेल तेवढी मोठी हानी माधवरावांच्या मृत्यूने झाली. बरोबर, कारण पानिपतमध्ये मराठ्यांनी एक लढाई गमावली होती, पण इथे त्यांनी लढण्याची प्रेरणाच कमावली होती. त्यांनी फक्त एक नेता नाही, तर एक पवित्र आत्मा, एक आदर्श गमावला होता. तर स्वामी कादंबरीचा हा तिसरा भाग आपल्याला एका महान नेत्याच्या शेवटच्या दिवसांची ही भावनिक आणि राजकीय कथा सांगतो. एका बाजूला कर्तव्यपूर्तीचा परमोच्च आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला अकाली मृत्यूची शोकांतिका. आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. कोणत्या? माधवरावांच्या असण्यावर किंवा नसण्यावर जेव्हा एका संपूर्ण साम्राज्याचं भवितव्य अवलंबून असतं, तेव्हा ते त्या व्यक्तीचं मोठेपण तर दाखवतच, पण त्याचबरोबर त्या व्यवस्थेतील एक प्रकारचा कमकुवतपणाही दाखवतं. बरोबर. आणि हाच विचार मनात राहतो की जेव्हा एखादी व्यवस्था केवळ एका व्यक्तीच्या नैतिक सामर्थ्यावर आणि कर्तृत्वावर उभी राहते, तेव्हा त्या व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढायला ती व्यवस्था सक्षम असते का? एखाद्या नेत्याचं इतकं महान असणं हे त्या साम्राज्यासाठी वरदान असतं की भविष्यातल्या संकटाची नांदी? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी आपण स्वामी कादंबरीच्या चौथ्या भागावर चर्चा सुरू करणार आहोत, ज्यात माधवरावांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर कोसळलेल्या संकटांचा आढावा घेऊ. रणजित देसाईंच्या स्वामी कादंबरीवरच्या आपल्या चर्चेच्या चौथ्या भागात आपण आलो आहोत. मागच्या भागापर्यंत आपण एका अशा माधवराव पेशव्यांना पाहिलं जे पानिपतच्या राखेमधून म्हणजे अक्षरशः मराठा साम्राज्याचं एका फिनिक्स पक्षासारखं पुनरुत्थान करत होते. बरोबर. त्यांनी केवळ लष्करी विजय नाही मिळवले, तर प्रशासनात एक अशी शिस्त आणली होती जी कित्येक वर्षांपासून हरवली होती, आणि लोकांमध्ये पुन्हा एकदा तो आत्मविश्वास जागवला. हो. पण म्हणतात ना, इतिहासाची एक खासियत असते, तो कधीच सरळ रेषेत जात नाही. अगदी. ज्यावेळी मराठा साम्राज्याचा सूर्य मध्यांनी तळपत होता, त्याचवेळी त्या सूर्याला म्हणजे स्वतः पेशव्यांच्या आरोग्याला क्षयरोगाचं ग्रहण लागण्यास सुरुवात झाली होती. अगदी. आणि हाच या कादंबरीच्या या टप्प्याचा गाभा आहे, एक तीव्र विरोधाभास. हो. रणजित देसाईंनी हे इतक्या ताकदीने मांडलं आहे की वाचक अक्षरशः सुन्न होतो. म्हणजे विचार करा, एकीकडे साम्राज्य विस्तारतोय, उत्तरेत पुन्हा दबदबा निर्माण होतोय, अंतर्गत शत्रू वठणीवर आलेत. सगळं काही या योजनेनुसार घडतंय. हो, सगळं काही सुरळीत आहे. पण दुसरीकडे ह्या सगळ्याचा जो सूत्रधार आहे, जो आधारस्तंभ आहे, तोच आतून पोखरला जातोय. याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. समजा एक अतिशय कुशल मूर्तिकार आहे. अच्छा. तो एक भव्य आणि अप्रतिम मूर्ती घडवतोय. प्रत्येक छिन्नीच्या घावाने ती मूर्ती अधिक जिवंत, अधिक तेजस्वी दिसते. हो. पण त्याच वेळी त्या मूर्तिकाराचे हात झिजत चाललेत, त्याच्या फुफ्फुसातली हवा कमी होतीये, त्याची शक्ती ती क्षीण होतीये. वा. माधवरावांची अवस्था अगदी तशीच झाली होती. ते मराठा साम्राज्याची गौरवशाली मूर्ती घडवत होते, पण त्यांचा स्वतःचा देह मात्र मातीमोल होत चालला होता. आणि त्या मूर्तिकाराच्या उदाहरणाला जर पुढे नेलं तर असंही म्हणता येईल की ती मूर्ती म्हणजे मराठा साम्राज्य त्यांच्यामागे काही काळ टिकली. हो. पण तिला घडवणारे हातच नसल्यामुळे लवकरच तिला तडे जाऊ लागले. अगदी बरोबर. खूपच प्रभावी रूपक आहे हे. म्हणजे आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू हाच आहे. एका महान शासकाचा शारीरिक अस्त आणि त्याचवेळी त्याच्या आत्म्याचं स्वामीमध्ये होणारं रूपांतरण. बरोबर. आपण आज हेच सखोलपणे पाहणार आहोत की आजारपणाच्या या गडद छायेत माधवरावांनी राज्यकारभार कसा सांभाळला, त्यांच्या आणि रमाबाईंच्या नात्यामा कोणती नवी, अधिक आध्यात्मिक उंची प्राप्त झाली, आणि त्यांच्या ढासळत्या प्रकृतीचा फायदा घेण्यासाठी शनिवारवाड्याच्या आतमध्ये कोणती कारस्थानं शिजत होती. बरोबर.
ही केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची कहाणी नाही, तर एका विचाराच्या जन्माची कहाणी आहे. चला, या भावनिक आणि गुंतागुंतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर सुरुवात इथून होते की माधवरावांच्या अथक परिश्रमांचा आणि सततच्या धावपळीचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसू लागतो. त्यांना क्षयरोगाचं निदान होतं आणि त्या काळात म्हणजे 18व्या शतकात क्षयरोग म्हणजे एक प्रकारची मृत्यूचीच शिक्षा होती, नाही का? हो, अगदी. आजच्यासारखे प्रभावी उपचार तेव्हा उपलब्ध नव्हते. नाहीच. या पार्श्वभूमीवर त्यांचं काम चालू ठेवणं हेच किती अविश्वसनीय वाटतं. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आज आपल्याला क्षयरोग बरा होणारा आजार वाटतो, पण तेव्हा तो जीवघेणा होता. आणि इथेच माधवरावांच्या व्यक्तिमत्वाचं खरं सामर्थ्य दिसतं. हो. रणजित देसाईंनी हे चित्र फार प्रभावीपणे रेखाटलंय. ते वर्णन करतात की दिवसा दरबारात बसून कठोर निर्णय घेणारा, मोठमोठ्या सरदारांना जरबेट ठेवणारा पेशवा रात्रीच्या एकांतात रक्ताच्या उलट्या करतोय. बाप रे. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी तेच तेज, ती जरब कायम. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य कादंबरीत येतं, जे ते स्वतःलाच बजावतात. हां. शासकाचा देह आजारी पडू शकतो, पण त्याचं कर्तव्य कधीही आजारी पडता कामा नये. वा. हा निव्वळ संवाद नाही, तर त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचं सार आहे. असं वाटतं की त्यांचा आत्मा त्यांच्या शरीरावर मात करत होता. आणि या सगळ्या अग्निपरीक्षेत त्यांच्या सोबती होत्या रमाबाई. त्या असहायपणे हे सगळं पाहत होत्या. हो. देसाईंनी त्यांचं दुःख इतकं संयतपणे मांडलंय की ते जास्तच काळजाला भिडतं. खरंय. त्यांचं प्रेम आणि सेवा ही निःशब्द होती. प्रत्येक जडीबुटी, प्रत्येक उपाय त्या श्रद्धेने करत होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांततेमागे वेदनेचा एक महासागर दडलेला होता. रमाबाई या त्यागाचं आणि निष्ठेचं प्रतीक बनून येतात. मला वाटतं देसाईंना केवळ एक आदर्श पत्नी दाखवायची नव्हती. नाही. त्यांना एक असा साथीदार दाखवायचा होता, जो आपल्या पतीच्या केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि आत्मिक वेदनेशीही एकरूप झालाय. अच्छा. कादंबरीत एक प्रसंग आहे जिथे रमाबाई त्यांच्यासाठी आलेलं औषध आधी स्वतः चाखून पाहतात. हे केवळ काळजीपोटी नाही. त्यातून देसाई हे सूचित करतायत की रमाबाईंना त्यांच्या वेदनेचा प्रत्येक अंश स्वतः अनुभवायचा आहे. हे नातं शारीरिक आकर्षणाच्या आणि सांसारिक कर्तव्याच्या खूप पलीकडे गेलं होतं. पण त्यांच्या या आंतरिक लढाईपेक्षाही एक मोठी लढाई शनिवारवाड्याच्या भिंतींच्या आतच सुरू झाली होती, नाही का? हो. कारण त्यांना फक्त आजाराशी नाही, तर घरच्या व्यक्तीच्या महत्वाकांक्षाशीही लढावं लागत होतं. बरोबर. माधवराव एका बाजूला मृत्यूशी झुंजत होते, तर दुसरीकडे त्यांचे काका राघोबादादा पुन्हा एकदा सत्तेच्या सारीपाटावर आपली प्यादी पुढे सरकवत होते. त्यांची सत्तेची लालसा कधीच संपली नव्हती. कधीच नाही. त्यांचे समर्थक वाड्यात उघडपणे अफवा पसरवत होते की पेशव्यांनी राघोबादादांवर अन्याय केला म्हणून देवच त्यांना शिक्षा देतोय. अरे रे. लवकरच दादासाहेबांनाच पेशवाई मिळेल याने शनिवारवाड्यातील वातावरण पुन्हा एकदा दूषित झालं. रणजित देसाईंनी इथे एक अप्रतिम रूपक वापरलं आहे. माधवरावांचा देह जसा क्षयाने पोखरला जात होता, त्याचवेळी मराठा साम्राज्याचं राजकारण सुद्धा राघोबादादांच्या सत्तेच्या लालसेमुळे आतून पोखरलं जात होतं. म्हणजे एकाच वेळी होणारा हा शारीरिक आणि नैतिक रास. अगदी. आणि हे कादंबरीला एक वेगळीच उंची देतं. पण एक प्रश्न असा पडतो की इतका आजारी असताना एक शासक खरोखरच इतक्या महत्वाचे आणि धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो का? की देसाईंनी यात एक आदर्श शासक दाखवण्यासाठी थोडी नाट्यमयता आणली आहे, असं नाही वाटत? खूप चांगला प्रश्न आहे. यात नक्कीच थोडी नाट्यमयता आहे, पण ती इतिहासाच्या वास्तवापासून पूर्णपणे वेगळी नाही. अच्छा. माधवरावांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांतही प्रशासनावरची पकड ढिली होऊ दिली नव्हती, याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. हो का? हो. त्यांनी निजामासोबतच्या आणि हैदर अलीसोबतच्या मोहिमांचे नियोजन आजारपणातच केले. त्यांनी राघोबादादांना नजरकैदीत ठेवून त्यांचे पंख छाटले. म्हणजे त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती. हो. देसाईंनी हेच दाखवलं आहे की माधवरावांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की ती शारीरिक वेदनेवर मात करत होती. त्यांची राजकीय चतुराई शेवटच्या क्षणापर्यंत जागृत होती. आणि याच काळात त्यांच्यात एक मोठा बदलही घडत होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते अध्यात्माकडे वळू लागले होते. हो. आणि हा बदल म्हणजे पराभव किंवा नैराश्य नव्हतं. नाही. जसजसा देह क्षीण होत गेला तसतसा त्यांचा आत्मा अधिक बलवान होऊ लागला. ते आता केवळ राज्यकर्ता राहिले नव्हते, तर एक साधक बनू पाहत होते. त्यांचा बराचसा वेळ ध्यान, धर्मग्रंथांचं वाचन आणि साधू संतांच्या सहवासात जाऊ लागला. त्यांना हे स्पष्टपणे दिसू लागलं होतं की खरी महानता साम्राज्य जिंकण्यात नाही, तर आपल्या मनातील इच्छा आणि अहंकारावर विजय मिळवण्यात आहे. अगदी. हे त्यांना का जाणवलं असावं?
त्यांनी स्वतःच्याच घरात सत्तेच्या लालसेचं भीषण रूप पाहिलं होतं राघोबा दादांच्या रूपात, आणि पाणीपतमध्ये अहंकारामुळे झालेला विनाशही पाहिला होता. अगदी बरोबर. या अनुभवांमुळेच त्यांच्यात एक प्रकारची अलिप्तता आली. देसाई हा बदल खूप सुंदरपणे मांडतात. हो. पेशवा आता एक तत्वज्ञ बनतो, ज्याला सत्ता आणि जीवन किती क्षणभंगूर आहे याचं ज्ञान झालं आहे. त्यांची ही नम्रता आणि भक्ती केवळ दरबाऱ्यांमध्येच नाही तर सामान्य लोकांमध्येही त्यांच्याविषयीचा आदर शतपटीने वाढवत होती. ते आता फक्त पेशवे सरकार राहिले नव्हते, ते लोकांचे स्वामी बनू लागले होते. बरोबर. आणि या आध्यात्मिक प्रवासात रमाबाई त्यांची सावली म्हणून सोबत होत्या. कादंबरीचा सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे या दोघांमधील संवाद. ते नातं आता पती-पत्नीच्या नात्यापेक्षा खूप वेगळं झालं होतं. खरंय. खरं सांगायचं तर कादंबरीतले त्यांचे संवाद वाचताना आजही अंगावर काटा येतो. हो ना. देसाईंची शब्दरचना इतकी प्रभावी आहे की आपण ते दुःख, तो संयम स्वतः अनुभवतो. एक अतिशय भावनिक प्रसंग आहे जिथे माधवरावांना असह्य वेदना होत असतात आणि ते पाहून रमाबाई देवाला स्वतःचा जीव मागतात. तेव्हा माधवराव त्यांना अतिशय शांतपणे म्हणतात, रमे, नियतीच्या इच्छेला आव्हान देऊ नकोस. आपलं जीवन इच्छेने नाही तर कर्तव्याने बांधलेलं आहे. वा, हे शब्द त्यांची आध्यात्मिक परिपक्वता आणि नशिबाचा स्वीकार दर्शवतात. रमाबाईंचं प्रेम हे केवळ सांसारिक नव्हतं, ते त्यागावर आणि निस्वार्थपणावर आधारित होतं. त्या त्यांच्या शारीरिक वेदनांसोबतच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातही एकरूप झाल्या होत्या. साम्राज्याचं काय? त्यांचा अंतकाळ जवळ येतोय हे पाहून दरबारात उत्तराधिकारी कोण यावर चर्चा सुरू झालीच असणार ना. नक्कीच. राघोबा दादांनी तर आपली तयारी गुप्तपणे सुरूही केली होती. अच्छा. अनेक निष्ठावंत सरदारांनी माधवरावांना विनंती केली की त्यांनी आपला वारस निवडावा, जेणेकरून त्यांच्या पश्चात राज्यात अंधाधुंदी माजणार नाही. पण माधवरावांचं उत्तर अचंबित करणारं होतं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, सत्ता माणसाची नसते, ती धर्माची असते. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल. म्हणजे मृत्यू समोर उभा असतानाही? हो, विचार करा. मृत्यू समोर उभा असतानाही वैयक्तिक महत्वाकांक्षेपासून, आपल्या घराण्याच्या चिंतेपासून ते किती दूर गेले होते. खरंय. त्यांचं लक्ष केवळ साम्राज्याच्या नैतिकतेवर होतं. 1772च्या अखेरीस त्यांची प्रकृती खूपच खालावली. अखेरच्या दिवसांत त्यांनी केवळ कर्तव्य, न्याय आणि प्रेम याच गोष्टींबद्दल उपदेश दिला. त्यांचे शेवटचे शब्द होते, माझ्या मृत्यूने एवढा धडा मिळावा की कोणतीही सत्ता सदाचारापेक्षा मोठी असू शकत नाही. आणि अखेर तो दिवस आला. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण मराठा साम्राज्यावर जणू शोककळा पसरली. सैनिक, शेतकरी, सामान्य जनता, प्रत्येकाला आपला आधारस्तंभ, आपला त्राता हरवल्यासारखं वाटलं. हो. दुष्काळात ज्यांना त्यांनी करमाफी दिली होती ते शेतकरी, ज्यांना त्यांनी न्याय दिला होता त्या विधवा आणि अनाथ, सगळे त्यांच्यासाठी अश्रू ढाळत होते. आणि त्यांच्या मृत्यूने रमाबाई पूर्णपणे खचून गेल्या. त्यांनी पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील प्रत्येकाने, अगदी गोपिकाबाईंनी सुद्धा त्यांना खूप समजावलं, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हो. देसाईंनी हा प्रसंग अत्यंत संयत पण तितक्याच प्रभावीपणे शब्दबद्ध केला आहे. रमाबाई शांत चेहऱ्याने, एखाद्या योगिनीप्रमाणे आत्मविश्वासाने चितेकडे चालत जातात. त्यांचा चेहरा तेजस्वी आणि शांत होता असं वर्णन आहे. अगदी. तो अग्नी म्हणजे जणू त्यांचं आणि माधवरावांचं अंतिम दिव्य मिलन होतं. माधवरावांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची नैतिक दिशाच हरवली. हो. राघोबादादांनी सत्ता मिळवली, पण त्यांच्यात ती दूरदृष्टी, तो संयम, ती नैतिकता कुठे होती? भ्रष्टाचार आणि जुने वाद पुन्हा उफाळून आले. माधवरावांनी जी शिस्त आणि एकता मोठ्या कष्टाने आणली होती ती आता पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळू लागली. बरोबर. आणि यातूनच रणजित देसाई हे दाखवून देतात की एक नीतिमान नेता संपूर्ण व्यवस्था कशी टिकून ठेवू शकतो आणि त्याच्या अनुपस्थितीत ती कशी कोसळू शकते. माधवरावांचं रूपांतर एका व्यक्तीतून एका दंतकथेत झालं. ते लोकांच्या मनात केवळ एक पराक्रमी शासक म्हणून नाही, तर एक संत, एक स्वामी म्हणून जिवंत राहिले. हो. त्यांच्या न्यायाच्या आणि साधेपणाच्या कथा. हो. त्या कथा संपूर्ण दख्खनमध्ये पिढ्यानपिढ्या सांगितल्या जाऊ लागल्या. म्हणूनच कादंबरीचं शीर्षक स्वामी हे इतकं समर्पक आहे. अगदी. स्वामी म्हणजे केवळ मालक नाही, तर संत किंवा गुरुसुद्धा. माधवराव पेशवेपदाच्या भूमिकेपलीकडे जाऊन एक नैतिक प्रतीक बनले.
त्यांचं जीवन म्हणजे शिस्तीचा अव्यवस्थेवर, नम्रतेचा गर्वावर आणि धर्माचा सत्तेवर मिळवलेला एक शाश्वत विजय आहे. तर आज आपण पाहिलं की माधवरावांच्या जीवनाचा शेवट हा केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता, नाही, तर तो एका युगाचा अंत आणि एका दंतकथेचा जन्म होता. त्यांचा वारसा केवळ राजकीय विजयांपुरता किंवा साम्राज्याच्या सीमांपुरता मर्यादित नाही, तर तो नैतिक आणि आध्यात्मिक आहे. त्यांची कथा आपल्याला हेच सांगते की खरा नेता तो असतो जो सत्तेपेक्षा सेवेला आणि अहंकारापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व देतो. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो, जो श्रोत्यांनीही करावा, की एखाद्या नेत्याचं शारीरिक सामर्थ्य जेव्हा संपत येतं तेव्हा त्याचं नैतिक सामर्थ्य अधिक प्रभावीपणे का दिसू लागतं. आणि इतिहासात अशी कोणती इतर उदाहरणं आहेत जिथे एखाद्या व्यक्तीचं बलिदान किंवा त्याग त्यांच्या हयातीपेक्षा जास्त शक्तिशाली आणि प्रेरणादायी ठरला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण या कादंबरीच्या एकूणच प्रभावावर, तिच्या साहित्यिक मूल्यावर आणि आजच्या काळातही ती का महत्वाची आहे यावर नक्कीच चर्चा करू. तर जर आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुक वाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आणि शेवटच्या भागात. रणजित देसाईंच्या स्वामी कादंबरीवरच्या आपल्या चर्चेच्या या अंतिम भागात आपलं स्वागत आहे. आपण मागच्या भागांमध्ये श्रीमंत माधवराव पेशव्यांचा उदय, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा तो आदर्श राज्यकारभार पाहिला. हो, पण आज आपण एक वेगळ्या आणि तितक्याच महत्वाच्या प्रश्नाला हात घालणार आहोत. आणि तो प्रश्न कोणता? प्रश्न असा आहे की एका व्यक्तीच्या मृत्यूने इतकं मोठं बलाढ्य साम्राज्य अवघ्या काही वर्षात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कसं कुसळू शकतं? महत्वाचा प्रश्न आहे. यामागे केवळ राजकीय कटकारस्थानं होती की काहीतरी अधिक खोलवरचं, अधिक मूलभूत कारण होतं? हेच तर कोडा आहे. नोव्हेंबर 1772 मध्ये जेव्हा अवघ्या 27व्या वर्षी माधवरावांचं निधन झालं तेव्हा वरवर पाहता मराठा साम्राज्य त्याच्या शिखरावर होतं. अगदी. पानिपतच्या पराभवानंतर केवळ 10 वर्षात त्यांनी राज्याची घडी पुन्हा बसवली होती. खजिना भरलेला होता, प्रशासन सुरळीत होतं आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मराठ्यांचा दबदबा होता. पण देसाई आपल्याला सांगता की हा सगळा डोलारा एका अदृश्य धाग्याने बांधलेला होता. तो धागा म्हणजे माधवरावांचा नैतिक अधिकार. अगदी. त्यांच्या जाण्याने केवळ एक शासक नाही तर तो संपूर्ण साम्राज्याला एकत्र ठेवणारा आत्माच निघून गेला. एक प्रचंड पोकळी निर्माण झाली. ही नैतिक अधिकाराची संकल्पना समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही अदृश्य धागा हा जो शब्द वापरलात ना, तो अगदी अचूक आहे. अच्छा. हो, याला आपण एक आधुनिक उदाहरणाने समजू शकतो. विचार करा, एखाद्या मोठ्या कंपनीचा एक असा CEO आहे ज्याला लोक केवळ त्याच्या पदासाठी नाही तर त्याच्या कामामुळे, त्याच्या सचोटीमुळे मान देतात. बरोबर, त्याच्या सचोटी, दूरदृष्टी आणि निस्वार्थीपणामुळे. तो असेपर्यंत कर्मचारी प्रेरित असतात, कंपनी प्रगती करते. पण तो गेल्यावर जरी कंपनी कागदोपत्री तितकीच मोठी असली तरी आतून ती विस्कळीत व्हायला लागते. अगदी. कारण तो CEO केवळ व्यवस्थापक नव्हता, तर तो त्या कंपनीचा नैतिक आधारस्तंभ होता. माधवराव मराठा साम्राज्याचे असेच नैतिक आधारस्तंभ होते. वाह, काय जबरदस्त उदाहरण आहे. म्हणजे सरदार आणि मंत्री त्यांच्या हुकुमाचं पालन केवळ ते पेशवे आहेत म्हणून नाही, तर तो आदेश देणारी व्यक्ती माधवराव आहे म्हणून करत होते. अगदी बरोबर. देसाईंच्या लेखनातून हेच तर दिसतं. माधवरावांनी कधीही सत्तेचा वापर स्वतःसाठी केला नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयात राज्याचं हित होतं. त्यामुळे त्यांच्या शब्दाला एक वजन होतं. आणि त्यांच्या निधनाने हीच नैतिक शक्ती नाहीशी झाली. हो, आणि मग ही पोकळी भरून काढण्यासाठी ज्या व्यक्ती पुढे आल्या त्यांच्याकडे सत्ता मिळवण्याची महत्वाकांक्षा होती, पण तो नैतिक अधिकार नव्हता. बरोबर. इथेच संघर्षाची ठिणगी पडली. आणि या महत्वाकांक्षी व्यक्तींमध्ये आघाडीवर होते त्यांचे काका रघुनाथराव आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई. त्यांना कदाचित वाटलं असेल की अखेर नशिबाने आपल्याला आपल्या हक्काचं स्थान परत दिलं आहे. पण जनता आणि अनेक निष्ठावान अधिकारी हे मानायला तयार नव्हते. कारण लोकांनी माधवरावांना केवळ शासक म्हणून नाही, तर एका आदर्श, एका स्वामीच्या रूपात पाहिलं होतं. त्यामुळे जेव्हा रघुनाथरावांनी सत्तेची सूत्र हाती घेतली तेव्हा तो केवळ एका शासकाचा बदल नव्हता, तर तो मूल्यांचा बदल होता. निस्वार्थ सेवेच्या जागी वैयक्तिक महत्वाकांक्षा आली. आणि यातूनच सद्गुणांशिवाय सत्ता हा संघर्ष सुरू झाला, जो अखेरीस साम्राज्याच्या रासाला कारणीभूत ठरला. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण देसाईंच्या नजरेतून मराठा साम्राज्याचा हा दुःखद ऱ्हास कसा झाला हेच उलगडणार आहोत.
रघुनाथरावांच्या विनाशकारी राजवटीपासून ते बारभाई परिषदेच्या प्रतिकारापर्यंत आणि परकीय सत्तेच्या हस्तक्षेपापासून ते माधवरावांच्या चिरस्थायी वारस्यापर्यंतचा सगळा प्रवास आपण करणार आहोत. ही केवळ इतिहासाची उजळणी नाही, तर नेतृत्व, नैतिकता आणि नियती यावरचं एक चिंतन आहे. चला तर या गोष्टीच्या मुळाशी जाऊया. माधवरावांच्या मृत्यूनंतर गोष्टी इतक्या लवकर आणि इतक्या टोकाला कशा बिघडल्या कारण सत्तेवर आलेली व्यक्ती म्हणजे रघुनाथराव आणि माधवराव यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता. तो कसा? देसाईंच्या वर्णनानुसार माधवरावांचा प्रत्येक दिवस राज्याच्या कामात जायचा. प्रजेच्या तक्रारी ऐकणे, न्यायनिवाडा करणे, प्रशासकीय सुधारणा करणे. आणि या उलट रघुनाथराव? त्यांनी सत्ता हाती घेताच त्यांचे प्राधान्यक्रम पूर्णपणे वेगळे होते. राज्याच्या प्रशासनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते वैयक्तिक सूड उगवण्यात, चैन करण्यात आणि अविचारी लष्करी मोहिमांमध्ये गुंतले. म्हणजे त्यांचं नेतृत्व असंतुलित आणि शिस्तहीन होतं. अगदी, आणि पूर्णपणे दूरदृष्टी नसलेलं होतं. पण त्यांच्या बाजूने विचार केल्यास त्यांना वाटत असेल की पेशवेपद हा त्यांचा हक्क होता, जो त्यांच्यापासून हिरावून घेतला गेला होता. त्यांच्या कृतीला केवळ स्वार्थ म्हणणं योग्य आहे का? तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. ती नक्कीच एक राजकीय महत्वाकांक्षा होती, पण देसाई आपल्याला दाखवतात की महत्वाकांक्षा आणि राजधर्म यात फरक असतो. रघुनाथरावांची महत्वाकांक्षा राज्याच्या हितापेक्षा मोठी झाली आणि जेव्हा असं होतं तेव्हा विनाशकारी निर्णय घेतले जातात. जसं की 1775 सालचा सुरतचा तह. बरोबर. हा त्यांच्या कारकिर्दीतला आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातला एक काळा अध्याय मानला जातो. सुरतचा तह याबद्दल आपण ऐकलं आहे, पण देसाईंच्या कादंबरीच्या संदर्भात त्याचं महत्त्व काय आहे? हा तह म्हणजे नक्की काय होतं? हा तह म्हणजे स्वतःच्या घरातल्या भावांशी लढण्यासाठी शेजारच्या शत्रूची मदत घेण्यासारखं होतं. म्हणजे पुण्यातले इतर मराठा सरदार जसे की नाना फडणवीस रघुनाथरावांच्या नेतृत्वाला आव्हान देत होते. आपलं पेशवेपद सुरक्षित करण्यासाठी रघुनाथरावांनी थेट इंग्रजांशी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीशी हातमिळवणी केली. हो, त्यांनी इंग्रजांना लष्करी मदतीच्या बदल्यात साष्टी आणि वसईसारखा महत्वाचा मराठा प्रदेश देऊ केला. अरे देवा, हे तर असं झालं जसं घरात घुसलेल्या उंदरांना घाबरवण्यासाठी एका विषारी सापाला घरात बोलवावं आणि नंतर तो सापच घराचा मालक बनून बसावा. अगदी तसंच. देसाईंच्या मते हा मराठा स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा सर्वात मोठा विश्वासघात होता. ज्या साम्राज्याची स्थापनाच परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी झाली होती, त्याच साम्राज्याच्या पेशव्याने आता परकीय हस्तक्षेपाला आमंत्रण दिले होते. माधवरावांनी स्वावलंबन आणि त्याग शिकवला, तर रघुनाथरावांनी परावलंबित्व आणि स्वार्थ निवडला. या एका निर्णयाने परकीय सत्तेसाठी जे दरवाजे उघडले ते पुढे कधीच पूर्णपणे बंद झाले नाहीत. आणि इंग्रजांसाठी तर ही लॉटरी लागल्यासारखंच असणार. ते अशा संधीची वाट बघत होते. हो ना. पण हे इतकं सोपं नव्हतं नक्कीच. मराठा सरदार हे सगळं शांतपणे बघत बसले असतील असं वाटत नाही. मुळीच नाही. रघुनाथरावांच्या या निर्णयामुळे संपूर्ण मराठा साम्राज्यात संतापाची लाट उसळली आणि यातूनच पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची ठिणगी पडली. 1775 ते 1782. बरोबर. पण या युद्धाची खरी शोकांतिका काय होती माहितीये? काय? हे युद्ध केवळ मराठे विरुद्ध इंग्रज असं नव्हतं. ते होतं मराठे विरुद्ध मराठे, आणि इंग्रज फक्त या आगीत तेल ओतण्याचं काम करत होते. बापरे. म्हणजे एकेकाळी स्वराज्य आणि धर्मासाठी एकत्र लढणारी सेना आता वैयक्तिक सत्तेसाठी एकमेकांचे जीव घेत होती. हो. माधवरावांनी ज्या एकसंधतेने आणि मुत्सद्दीपणाने साम्राज्य पुन्हा उभं केलं होतं ते आता दुहीमुळे कोसळायला लागलं होतं. म्हणजे साम्राज्याची खरी लढाई बाहेरच्या शत्रूशी नव्हतीच, तर ती आतल्या दुहीशी होती. अगदी. आणि इथेच कथानकाला एक निर्णायक वळण मिळतं नाही का? बारभाई परिषदेचा उदय होतो. बरोबर. बारभाई परिषद हा रघुनाथरावांच्या स्वार्थी राजकारणाला दिलेला एक संघटित आणि नैतिक प्रतिसाद होता. यात कोण कोण होतं? नाना फडणवीस, सखाराम बापू, हरिपंत फडके यांसारख्या 12 प्रभावशाली आणि माधवरावांवर निष्ठा असलेल्या मुत्सद्दी सरदारांनी एकत्र येऊन राज्याचं रक्षण करण्याचा निर्धार केला. म्हणजे हा केवळ एक राजकीय गट नव्हता. नाही, ती एक नैतिक चळवळ होती. त्यांची रणनीती काय होती? त्यांनी रघुनाथरावांना थेट आव्हान दिलं का? नाही, त्यांची रणनीती खूप हुशारीची होती. त्यांनी थेट संघर्ष टाळला. त्याऐवजी त्याने एक अत्यंत सिम्बॉलिकली महत्वाचं पाऊल उचललं. ते काय? त्यांनी नारायणरावांच्या मृत्यूनंतर जन्मलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाला म्हणजे सवाई माधवरावांना पेशवेपदावर बसून त्यांना कायदेशीर वारस घोषित केलं. अच्छा.
हे केवळ रघुनाथरावांना राजकीय आव्हान नव्हतं, तर ते माधवरावांच्या तत्वांचं रक्षण करत होते. म्हणजे एका अर्थी त्यांनी सद्गुणांशिवाय सत्तेला, सत्तेशिवाय सद्गुणांनी उत्तर दिलंय. उत्तम, अगदी हेच. म्हणजे त्यांनी एका लहान मुलाला पुढे करून प्रत्यक्षात माधवरावांच्या आदर्शांचं राज्य चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. खूपच चाणाक्ष खेळी होती ही. हो, आणि यामुळे त्यांना जनतेचा आणि इतर सरदारांचा पाठिंबा मिळाला. ते माधवरावांच्या नावावर आणि त्यांच्या आदर्शांवर राज्य वाचवत होते. ते स्वतःला माधवरावांच्या आध्यात्मिक वारसाचे संरक्षक मानत होते. अगदी. आणि काही काळ ते यशस्वीही झाले. त्यांनी इंग्रजांनाही युद्धात नमवले. पण तोपर्यंत साम्राज्याला आतून जी कीड लागली होती ती खूप खोलवर पसरली होती. हो, म्हणजे बारभाई परिषदेच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही जे नुकसान झालं होतं ते भरून निघणारं नव्हतं. हे असं आहे का की एखाद्या इमारतीचा पायाच खचल्यावर वरवर कितीही डागडुजी केली तरी ती इमारत कोसळणारच? अगदी अचूक उपमा आहे. पायाच खचला होता. म्हणजे माधवरावांच्या नैतिक अधिकारामुळे जे मोठे सरदार होळकर, शिंदे, भोसले, गायकवाड पुण्यातील केंद्रीय सत्तेला मान देत होते, ते आता स्वतंत्रपणे वागू लागले. प्रत्येकजण आपापला अजेंडा पुढे रेटत होता. बरोबर. देसाईंनी याचं वर्णन साम्राज्याच्या शरीरात पसरणारा नैतिक रोग असं केलं आहे. एकजूट संपली होती आणि प्रत्येक अवयव स्वतःच्याच दिशेने ओढत होता. पण देसाईंनी हे जे नैतिक रोगाचं वर्णन केलं आहे ते थोडं अतिशयोक्त वाटत नाही का? शेवटी ही तर सत्तास्पर्धा होती जी प्रत्येक साम्राज्यात होते. हा खूप चांगला प्रश्न आहे. पण देसाईंच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मराठा साम्राज्य हे केवळ एक राजकीय संघटन नव्हतं. त्याची स्थापना स्वराज्य आणि धर्म या नैतिक आधारांवर झाली होती. अगदी. त्यामुळे जेव्हा तो आधारच कोसळला तेव्हा ते केवळ राजकीय पतन नव्हतं, तर ते नैतिक पतन होतं. अच्छा. आणि या परिस्थितीचं अचूक वर्णन करणारं एक वाक्य नाना फडणवीस म्हणाले होते, जे या कादंबरीचं सार आहे. कोणतं वाक्य? ते म्हणाले होते, आम्ही सिंहासन तर जपले पण आत्मा गमावला. आम्ही सिंहासन तर जपले पण आत्मा गमावला. विचार करा या वाक्याच्या खोलीचा. त्यांच्या प्रयत्नांमुळे पेशवाईची संस्था, ते सिंहासन काही काळ अजून टिकलं. पण ज्या आदर्शांमुळे, ज्या नैतिक सामर्थ्यामुळे ते सिंहासन महान झालं होतं, तो आत्माच निघून गेला होता. अगदी. राज्याचा डोलारा होता, पण तो आतून पोकळ झाला होता. हे खरंच खूप काही सांगून जातं. या सगळ्या राजकीय पतनाच्या पार्श्वभूमीवर माधवरावांचा वैयक्तिक वारसा कसा टिकून राहिला? कारण कादंबरीचं नाव स्वामी आहे, पेशवा नाही. आणि इथेच देसाईंची प्रतिभा दिसते. ते आपल्याला सांगतात की राजकीय वारसा नष्ट होऊ शकतो, पण आध्यात्मिक आणि नैतिक वारसा जिवंत राहतो. तो कसा? एकीकडे रमाबाईंच्या त्यागाची आणि पतिधर्माची गाथा सर्वत्र पसरली. त्या केवळ एका पेशव्याची पत्नी न राहता प्रेम आणि बलिदानाचं प्रतीक बनल्या. त्यांच्या आत्मसमर्पणाची कथा मराठ्यांच्या सामूहिक जाणीवेचा एक अविभाज्य भाग बनली. हो. आणि दुसरीकडे स्वतः माधवराव. त्यांचं काय? सामान्य लोकांच्या स्मरणात माधवराव शासक म्हणून नाही तर स्वामी म्हणून जिवंत राहिले. त्यांची सत्ता गेली, पण त्यांचं स्वामी पण टिकलं. त्यांच्या न्यायाच्या, त्यांच्या करुणेच्या कथा त्या लोकगीतांचा आणि दंतकथांचा भाग बनल्या. देसाईंनी याचं सुंदर चित्रण केलं आहे. ते शेतकऱ्यांमध्ये वेश बदलून कसे फिरायचे, व्यापाऱ्यांवरील अन्यायकारक कर कसे रद्द करायचे, गरिबांसाठी निवृत्तीवेतनाची सोय कशी करायचे, अशा कथांमधनं ते लोकांचे केवळ राजे राहिले नाहीत, तर ते एक नैतिक मार्गदर्शक, एक आदर्श बनले. तर या सगळ्याचा अर्थ असा होतो की देसाई आपल्याला सत्तेच्या क्षणभंगुरतेबद्दल आणि सद्गुणांच्या चिरस्थायी महत्वाबद्दल सांगत आहेत. बरोबर. साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण चांगुलपणाची, धर्माचरणाची आठवण मात्र कायम राहते. अगदी बरोबर. आणि देसाईंची लेखनशैली हेच काम करते. ती केवळ ऐतिहासिक घटनांची नोंद नाही, ती ऐतिहासिक वास्तव आणि काव्यात्मक आध्यात्मिकता यांचं एक सुंदर मिश्रण आहे. त्यांनी प्रतीकांचा खूप प्रभावी वापर केलाय. हो. उदाहरणार्थ कादंबरी दिवा हे धर्माचे, नीतिमत्तेचे प्रतीक आहे. अग्नी हे शुद्धीकरण आणि त्यागाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांची कादंबरी सुरुवातीला शौर्याची, मध्ये शोकांतिकेची आणि शेवटी एका दिव्य अनुभवाची गाथा बनते. ते इतिहासाच्या घटनांमधून एक कालातीत संदेश देतात. आणि कादंबरीचा शेवट तर हा संदेश खूप प्रभावीपणे अधोरेखित करतो. हो, तो शेवट अप्रतिम आहे. पुण्यातील एक वृद्ध पुजारी माधवराव आणि रमाबाईंच्या देव्हाऱ्यासमोर दिवा लावताना पुटपुटतो, स्वामी परत येतील, कारण धर्म कधीही मरत नाही. हे एक साधं वाक्य नाही. नाही. हे दृश्य
माधवरावांच्या कथेला केवळ एका ऐतिहासिक घटनेपुरतं मर्यादित न ठेवता नैतिक जागृतीच्या एका शाश्वत चक्राशी जोडतं. म्हणजे देसाई ससता सुचवत नाहीत ना की माधवराव स्वतः परत येतील? नाही. याचा अर्थ आहे की स्वामी हा विचार, हे तत्व परत येईल. अच्छा. देसाई सूचित करतात की जरी मराठा साम्राज्याचा राजकीय अस्त झाला तरी माधवरावांनी जपलेल्या स्वराज्य आणि धर्माच्या आदर्शांनी भारताच्या पुढील स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली. म्हणजे माधवराव हे केवळ एक पेशवे न राहता एका राईचस नेतृत्वाचं प्रतीक बनतात. अगदी एका आदर्श राजधर्माचे कालातीत प्रतीक. त्यांची कथा एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता ती एका विचाराची, एका मूल्याची कथा बनते. आणि म्हणूनच या कथेचा अंतिम संदेश निराशेचा नाही तर तो आशेचा आहे. अगदी बरोबर. जर हे सविस्तर विश्लेषण आवडले असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थोडक्यात सांगायचं तर रणजित देसाईंची स्वामी ही कादंबरी आपल्याला दाखवते की खरं नेतृत्व हे तलवारीच्या धारेवर किंवा सिंहासनाच्या उंचीवर नाही, तर ते धर्माचरणात आणि नैतिक सामर्थ्यात असतं. माधवराव पेशव्यांचे छोटेखानी आयुष्य त्या विशाल साम्राज्यापेक्षाही अधिक काळ टिकणारा एक तेजस्वी प्रकाश मागे सोडून गेले. आणि देसाई आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात असं मला वाटतं. तो म्हणजे प्रत्येक युगाला स्वतःच्या स्वामीची गरज असते, एका अशा नेतृत्वाची जी सत्तेपेक्षा मूल्यांना महत्त्व देते. या कथेच्या प्रकाशात आजच्या काळात नेतृत्वासाठी धर्माचं पालन करणे म्हणजे नक्की काय असू शकते? केवळ राजकीय किंवा आर्थिक सत्ता मिळवणे महत्त्वाचे आहे की त्यामागे असलेले नैतिक सामर्थ्य अधिक चिरस्थायी आहे? यावर विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे. अगदी. पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल, सूचना कमेंट्समध्ये कळवू शकतात. निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.